जिजाक्का मला हे समजना शहाजीराजांकडे कशा पायी माणूस पाठवायचा। त्यांच्या जीवाला उगा घोर। हिराजी गेलाय ना। हे लोक डोक्यानंही खेळतात गोमाजी काका। एकावर एक निरोप येत गेले की माणूस कसदिल होतो। हे तीच नीती खेळवत आहेत। जिजाक्का तुम्ही काय बी घोर घेऊ नका। मी राजांकडे जाते आणि गोमाजी काका जुन्नरला जातील। अगं तू कशी जाशील? मी आज जातो, तू इकडेच थांब। नाही, तू जा, तू शहाजीराजांकडे जा। त्या राक्षसाच्या तावडीत मी आज जातो। जिजाक्का तुमच्या डोळ्यात पाणी। आमचं काही चुकलं का? किती सहज तयार झालात तुम्ही। एका क्षणात स्वतःच्या जीवाचा नैवेद्य दाखवायला तयार झालात। कमाल आहे। अहो यात कसली कमाल जिजाक्का? जन्माला आलो तवाच माघारी जाणार हे ठरवून आलो होतो। आणि स्वराज्याच्या कार्यात आमचा निवेद पडणार असेल तर लई आनंद होईल बघा। वय अहो तुमच्या बरोबर राहून जिंदगीचं सोनं झालं। आता स्वराज्यासाठी मेलो तर मरणाचं बी सोनं होईल। विश्वास राव, अफसोस होता है आपको इस हालत में देखकर। बहुत अफसोस होता है हमें। आप भी ख्वाबों ख्यालों में खुद को सिर्फ मरते हुए देखते होंगे, नहीं? ऐसे अलग अलग तरीकों से खुद को मरते हुए देखना कितना दर्दनाक होता होगा, है ना? जिंदगी में एक बार मरना खुशनसीबी होती है, लेकिन ऐसे खुशनसीब लोग बहुत कम होते हैं। और बेवफा लोगों के लिए यह बात तो नामुमकिन है। वो तो हर पल, हर दिन, हर रात सिर्फ मरते रहते हैं, है ना? खैर, आपको उम्मीद की एक बात बताते हैं। शाहजी राजे आ रहे हैं और यहां आने से पहले उन्होंने अपने हेजिम को भेजा है आगे। हाँ? वो रहा। इजाजत है। राज, अहो आता तुम्ही पंतांची काळजी करू नका। मुघल सम्राटासमोर उभं राहायचंय बाजी। एखादा जरी वेडा वाकडा शब्द केला, चुकीच्या ठिकाणी मान जरी वर केली तरी खांद्यावरून मस्तक वेगळं व्हायला वेळ नाही लागणार। का नाही? बराबर आहे राज, पर कसे माणूस जेवढा उंच जातो का नाही तेवढी त्याची फणफण कमी होते असं म्हणतात। अहो त्याच्या परीस त्या तापत्या तव्यावर लाया तडतडतात का नाही, तसा फडफडणाऱ्या आदिलच्या समोर पंतांनी जी काही करामत केलीये ते हित काय? हुजूर गुस्ताखी की माफी चाहते हैं। मतलब शाहजी राजे नहीं आए? वो आने वाले थे हुजूर, पर क्या?
मुगल सम्राट की ऊंचाई रखने वाला कोई और भी है जिसके खातिर वो यहां नहीं आए? हिमालय की ऊंचाई से बराबरी क्या, उसके तरफ देखने की हम कोशिश तक नहीं कर सकते। शाहजी राजे यहाँ नहीं आ पाए क्योंकि आदिल शाही निजाम शाही सरदारों ने हमला बोल दिया। शाहजी राजे आपसे मदद की उम्मीद कर रहे हैं। कमाल है, हम शाहजी राजा का यहां इंतजार कर रहे हैं और हमसे मदद की उम्मीद वो वहां रखे बैठे हैं। पहले तो वो काफी तेज थे, समझदार थे, सुलझे हुए थे। अब क्या हुआ? हुजूर, आप खुद वहां आए ऐसी उम्मीद नहीं है। आपका कोई सरदार जैसे मोहब्बत खान, उन्हें आप अगर फौज के साथ शाहजी राजे की मदद के लिए भेज सके तो मेहरबानी होगी। हुजूर, नज़रबाजों ने ये खबर दी है कि आदिल शाही निज़ाम शाही के कुछ सरदार शाहजी राजे की तरफ अलग अलग दिशा से आ रहे हैं। सांगून टाका, आदिलशाही आणि निजामशाहीतील सरदार आमच्यावर चाल करून येत आहेत. पण हे तर पंत, त्यांचे नजरबाज आपल्यावर नजर ठेवून असणारच आहेत. आदिलशाही आणि निजामशाहीतील मंडळी आपल्याकडे येत आहेत हे त्यांना कळणारच आहे. मग हेच तुम्ही सांगा. चलिए, हम आपकी उम्मीद नहीं तोड़ेंगे, लेकिन हमारा क्या? ये शिवनेरी से 2 लोगों को बुलाया था, एक खिदमत में हाजिर है। इनमें से एक को विश्वासराव के साथ खड़ा कर दो और दूसरे को शाहजी राजा के पास पैगाम देने के लिए भेज दो। और जो भी जाएगा उन्हें एक बात साफ साफ कह देना कि हम 2 लोगों से ज्यादा यहां किसी को नहीं पालेंगे। तीसरा दिन, तीसरा आदमी आते ही पहला आदमी खत्म। समझा देना इनको। क्या हुआ? डर गए? हाँ? नहीं, बहादुर मालूम होते हो। हम आपके दरख्वास्त पर गौर जरूर फरमाएंगे। तब तक आप शाहजी राजे के जनाने को मिलकर आइए और उनकी भी उम्मीद जगाइए। जाइए। हुजूर, इजाजत। भविष्य सांगायला आलोय. पुढमुडे, आता तुम्हीच सांगा आमच्या पंतांचं काय होईल. ते आपली कामगिरी चोख बजावतील ना? अहो राजा, आता यांसनी काय विचारताय? बाजी, तुम्ही अजून भीमरायांना ओळखत नाही. भीमराय आणि कुडबुडे. भीमराय, तुमचे परवलीचे बोल ऐकवा बाजींना. दादा, रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट वांगळा केला नाही, देव तुझं बी करणार नाही. त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही. अहो कोण म्हणेल यासनी कुडबुड नाहीत म्हणून? नाही नाही राज, आता यासनी शहाजहान नाही बरं का.
थेट गडावर पाठवायचं. पाठवू की, पण एक पाऊल तर पुढे सरकूया. त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत, हे त्यांना सांगण्याची गरज नाही. पण आता दिलासा मिळेल जेव्हा एक पाऊल ठोसपणे पुढे पडेल. मग राज, आपली तयारी तर झालेलीच आहे. उद्याच्याला ते आदिलशाही निजामशाहीचे सरदार येवत, अगर नाही यावत, आपण आपली कामगिरी सुरूच करायची. आम्हालाही तसंच वाटतं. पण राज, नाही, बाईसाहेब कचदिल होणार नाहीत ना? हे मनात सुद्धा आणू नका. जिजाबाई साहेब आणि कचदिल अशक्य कोटीतील गोष्ट आहे. एक वेळ पाण्याला आग लागल्याचं तुम्हाला ऐकायला मिळेल, पण जिजाबाई कचदिल होणार नाही. गडावर सुद्धा त्या स्वस्थ असणार नाहीत. त्यांचे त्यांच्या परीने प्रयत्न सुरूच असणार. मौसम बरसात कैसे हो रही है? किले पर ही इतना था जनाना, तो हमें नजर क्यों नहीं आया? हुजूर, पूछता हूँ. पूछो. रुको. काय र, हात कशा बाई मध्ये आणला? बायजा मावशी कापून बाजूला करती, ठाव नाही. आज आपका म्हणजे काय तुमचं आज? चंद्री, मळवड भर त्याचा आणि बोलव हळदी कुंकाला. चल. क्या बोली? अरे मूड द्या, सांबाच्या पिंडीवर बसलेला इंचू तू. तुला बी यायचंय बायकांच्या सणाला? मतलब औरतों का त्योहार है. हाँ. चल, गप गुमान वाट सोड. चल ग. बघा, आपण चौघी जणीच नाही आहोत. आता या सगळ्या जणी आल्या आहेत, तर तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळू देऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल. आपण स्त्रिया आहोत, आपण बायका आहोत, म्हणजे आपण काही कमी नाही. तुमच्यातच आहे शिवाई, तुमच्यातच आहे तुळजाई, तुमच्यातच आहे यमाई आणि तुमच्यातच आहे शिरकाई. तुमच्यात कोण नाहीये. तुम्हाला फक्त त्यांना साथ द्यायची आहे. आम्हाला खात्री आहे, त्या तुम्हाला प्रतिसाद नक्कीच देतील. तुम्ही अंधाराला घाबरता. हा अंधार कोणी केला? ज्या असुरांनी तुमच्या आयुष्यात अंधार आणला, तुमच्या आयुष्याची काळ रात्र केली, त्यांना धडा शिकवा. अंधारावर राज्य करणाऱ्या चामुंडा, चंडिका, काली, महाकाली सुद्धा आहेत. त्या तुमच्यातच आहेत. त्यांना फक्त जाग करा. तुमच्या हातात तलवार, त्रिशूळ, ज्वाला, फासाचा दोर, जे मिळेल ते अस्त्र घ्या.
कारण देवीला आता फक्त हळदी कुंकवाचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नकोय, तर मुंडकी हवी, आसुरांची. टीका ठुशी पाटल्या अंगावर असोत नसोत, पण सौभाग्याचा संसाराचा खेळ मांडायचा आहे, तर पट स्वराज्याचाच असायला हवा. खात्री आहे तुम्ही ठरवलं तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य व्हायला वेळ लागणार नाही. पण आम्ही बी कारभारवानी करू शकू? आऊसाहेब म्हणणार खात्री आहे. खात्री आहे. आणि त्यांच्या एवढंच नाही, तर तुम्ही त्यांच्याही पुढं एक पाऊल टाकाल. कारण कोहळ्यात खूप बिया असतात, पण प्रत्येक बीमध्ये शेकडो कोहळे निर्माण करण्याची ताकद असते, हे विसरू नका. चला सुरू करूया. शिवबा, हे काय एवढ्यात पहाटपट झाली? हो. स्वप्नात काय काल रात्रीचे खेळ बघत होता? तुम्हाला कसं कळलं? अहो झोपेत हसत होतात ते. आऊसाहेब, आज आम्ही सांगू ते कराल? काय? आज सकाळ होऊ देऊ नका, रात्रच राहू दे. तुमच्या आऊसाहेबांना सगळंच शक्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? खात्री आहे, कराल ना? आणि मग तुम्ही काय करणार? स्वप्न बघणार? खेळ बघणार? फक्त खेळ नाही काही, आम्हाला तुमचे बोल पण आवडतात. आम्हाला काठी शिकायची आहे आणि तुमच्यासारखं बोलायला पण शिकायचं आहे. शिकवाल ना? हो, ते तर तुम्हाला शिकायचंच आहे.
राज बघितलं कोण आलंय? गोदा इथं एवढी लांबवरची धावणी करण्याची वजह? गडावर सगळं ठीक आहे ना? गडावरचा काय बिघोर नाही जी, यो बादशाचा हुकूम म्हणून यावं लागलं. बादशहाचा हुकूम? हिराजींनी निरोप दिला नसेल असं वाटलं की काय? नाही तसं नाही जी, पर आज दुसरा सांगावा. तुम्ही येत नाहीत तर रोज एक सांगावा धाडत राहणार. रोज एक? का? जिजाका म्हणल्या का मुद्दाम घाबरवायला तो एका मागोमागे एक सांगावा धाडतच राहणार. आलं लक्षात. एक ओलीस आणि एक तुमच्याकडं. अदुगर जयंतीबाईंच्या आबासाहेबासनी नेलं आणि काल गोमाजी काका. दोघांसनी बी ओलीस ठेवलं आहे. रोज एक माणूस ही चेष्टा आहे की आज स्वतःला बकासूर समजतो, पण त्या बकासुराला सुद्धा भीम भेटला होता आणि त्याचाही अंत झालाच होता. जिजाबाई साहेबांना सांगा तुम्ही काळजी करू नका, त्याचं शिवनेरीवरचं लक्ष काढायला आम्ही लावू. या तुम्ही. जी. हिराजी, आता संगतीनं सोडायला जा हे आम्ही सांगायला हवं की आम्ही सांगितल्याशिवाय जाणारच नाही आहात? नाही नाही जातो जी. आणि जिजाक्कांना सांगा सोनदेवांना आम्ही शहाजहानकडे पाठवलं आहे. जी. काही उत्सव होता का काल? हो, देवींना आवाहन केलं. शिवाई देवी, अंबा माता, रेणुका माता, जगदंबा, चंडिका. काही विपरीत वार्ता तर आणली नाहीये ना यांनी? अहो नाही. नाही हो, आजकाल गडावर नवीन माणूस आला की आम्हाला धडकीच भरते की काय वार्ता आणली असेल. पंत तुम्हीच सांगा आता. आम्ही पाचशांकडे जाऊन आलो, पण अजून काळजी करण्याचं काही कारण नाही. उगीच काहीतरी सांगू नका. स्वारी मुघल पाचशाकडे आहे म्हणजे मनामनाचे साखळदंड घातले असतील गळ्यात. पाय उचलायचंही त्राण नसेल. तहानेनं घसा कोरडा पडत असेल, पण कोणी सुद्धा विचारणार नसेल. हो ना? असंच झालंय ना आमच्या स्वारींचं? आम्ही देवावरचं फूल उचलून सांगतो की विश्वास सरावांच्या ना हातात साखळदंड आहे, ना गळ्यात, ना पायात. अजिबात बांधलेलं बिंधलेलं नाहीये त्यांना. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला म्हणायला काय जातंय? बाहेरून स्वारी दाखवणार नाही, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पंत, त्यांना धीर देण्यासाठी म्हणालात ना? की खरंच असं आहे? आम्ही म्हटलं ते खरंच आहे, पण साखळदंड नसले तरी शहाजहान तिथे आहे याचंच मोठं दडपण आहे. पण तुम्ही शहाजहानला भेटून गडावर का आलात? आम्हालाही हाच प्रश्न पडला, पण पाचशा स्वतः म्हणाले की तुमची भेट घेऊन उमेद वाढवा, तर ही संधी साधावी म्हणून आलो. उम्मीद कसली? तुम्ही तिथलं वर्णन कराल आणि इकडे आणखीन सगळे घाबरतील हे कारण असणार, म्हणूनच पाठवलं. दुसरं काय? म्हणजे एकीकडे शारीरिक बळाचा झुंज आहे तर तो दुसरीकडे बौद्धिक स्तरावर झुंज करतोय. असो, ही संधी साधून शहाजी राजांचा बेत तुम्हाला सांगतो. आदिलशाही आणि निजामशाही सरदारांना आता बोलावलं आहे. आम्ही महाबत खानाची मदत राजांनी मागितल्याचं सांगितलंय, पण खरं तर ही मदत नकोय. शिवनेरीपासून महाबत आणि त्याच्याबरोबरचं सैन्य हे तरी बाजूला जाईल. थोडक्यात वेढ्याचं बळ कमी होईल. ते कमी झालं की चाल करून येणं सोपं जाईल. योजना चांगलीच आहे. तुम्ही परत तिथं जाणार आहात ना? मग आमच्याकडून शहाजहानला सांगा
आम्हाला असं वाटतं आलं लक्षात? आपलं मूळ उद्दिष्ट शहाजहान आहे, तर मग छोट्या लवाळींना कुठं गोंजारता? लवाळी म्हणजे तुम्ही गवतच म्हणताय ना? तुम्ही पंडित आहात म्हणून खातर करून घेतली. तुमचा रोख निजामशाहीकडे आहे. बिलकुल दुरुस्त. का नाही राज? अहो महापुरात मोठमोठाली झाडं सुद्धा गळून पडत्यात, पण लवाळी मात्र शिल्लक राहती. ध्यानात राहू द्या. खंडर कही है, अब बचा क्या है? निजाम शाही को साथ में नहीं रखेंगे तो भी हम और आप, आदिल शाही और शाहजी राजे मिलकर खुर्रम शाहजहां का सामना कर सकते हैं. देखिए खेलोजी राजे, हम यहाँ क्या उम्मीद लेकर आए थे और यहाँ क्या चल रहा है? शहाजी राजे. खेळोजी राजे. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आइए कासिम खान साहब, तशरीफ रखिए. पहले ये तो तय हो जाए कि हमारी एकजुट पर किसी को ऐतराज तो नहीं. खेळोजी राजे, समजून घ्या, आपल्या मुलखात आपण एकमेकांच्या विरुद्धच आहोत. त्यामुळे आपल्यात एकमत असणारच नाही. तुम्हाला वाटेल आदिलशाही आणि निजामशाहीने एकत्र यावं. रणदुल्ला खान साहेबांना वाटेल की शहाजी राजे आणि आदिलशाहीने एकत्र यावं. माझी आम्हाला जाब विचारतील, स्वराज्य स्थापन करताना मुघल येईल याचा विचार केला नव्हता का? म्हणजे कुणाचीच मनापासून इच्छा नाही की आपण एकत्र यावं, पण यावं लागेल तशीच परिस्थिती आहे. सगळ्यांच्या काठ्या एकत्र होतील तरच आपण गोवर्धन उचलू शकू. त्यामुळे बोलणं सुरू करण्यापूर्वीच विचार करा, आणि मनात काही दुसरा विचार असेल तर बोलणी करायलाच नको. बघा, ठरवा. एवढं होतं तर कारभारणीला गडापर्यंत सोडून यायचं ना. अरे येळ काळ काय हाय का नाही, इथं कोण येणार आहे ठाव नाही. वय राजा, झाली का बोलणी? नाही अजून, चालूच आहे. लवकर आटपा म्हणा. अव गडावर जीव टांगणीला लागला असतील. हिराजी, आम्हाला सुद्धा बोलणी लवकर व्हावी असंच वाटतंय, पण हे आम्ही त्यांना दाखवू शकत नाही. ते का बरं? का काय आता राजांनी घाई केली म्हणजे बाकीच्यांना वाटायचं की राजांना गरज आहे म्हणून सगळ्यांची मोठ बांधतायत. असं होय? आणि एवढंच नाही, प्रत्येक गोष्टीला वेगळ्या अर्थाचे रंग चढवले जाणार. त्यापेक्षा आपण त्यांच्याशी संयमाने वागलेलंच बरं. एका वेळी एकच घास खाऊ, 10 घास बकाबक कोंबून चालणार नाही. खाण्यावरून आठवलं, हे त्यांना सांगायलाच हवं. भीमराया, काय बी करून ही बोलणी व्हायला पाहिजेत बघ. गरजेचं आहे. हाँ साहब, एक बात याद आई.
हम खाना खाते हैं तो क्या हम एक ही चीज खाते हैं? काय बाजी, बरोबर ना? का नाही खा साहेब? अहो आता ज्वारी पिकवली म्हणजे फक्त भाकर नाही खाल्ली जात. अहो त्याच्याबरोबर झुणका पाहिजे, भाजी पाहिजे, रस्सा पाहिजे. अहो तवा कुठं थाळा जमतोय? आणि आमची परिस्थिती आम्हास ठाऊक नाही असं नाहीये. आणि तुम्ही मगाशी खंडर म्हणलात, पर खंडर इस बात का सबूत है की इमारतें बुलंद थी. आणि त्याही पेक्षा त्या बुलंद इमारतीचं आपण काहीतरी देणं लागतो. आम्ही देणं लागत नाही. तुम्ही लागत असाल, आम्हाला मंजूर नाही. म्हणजे बोलणी फिसकटली. शिवनेरी के रहने वाले सब डरे हुए, सहमे हुए हैं, कहीं हमारी नजर ना पड़ जाए. यानी ये आपका खौफ है? नहीं हुजूर, आपका डर है. सिर्फ आदमी ही नहीं, जानवर ही नहीं, पेड़ भी आपके रुतबे से कांपते हैं. मुगलिया परचम का डर निहायत इस मुल्क की फितरत है. आप होशियार रहिएगा महाबत खान, पहला निशाना आप पर ही होगा. हुजूर जी कुछ समझा नहीं. आग कितनी ही खौफनाक सही, उसकी लपटों की उम्र बहुत छोटी होती है. इसीलिए आपको इत्तला कर रहे हैं. और कुछ खास? खास तो कुछ नहीं, बस कल किले का सब जनाना इकट्ठा हुआ था. उन्होंने कहीं जौहर तो नहीं किया? सारा काम बिगड़ जाएगा महाबत खान. नहीं हुजूर, उसके लिए हौसला बुलंद होना चाहिए. यहाँ की औरतें क्या कर सकती है? कुछ नहीं. इतनी डरी हुई है कि जो आमतौर पे हल्दी माथे पे लगाती है, वो कल हवा में उड़ा रही थी. जैसे पहले से ही मातम मना रही थी. दाल में जरूर कुछ काला है, इतना ही नहीं हो सकता. ठीक है, इजाजत है. शहाजहानला तुम्ही इकडे येताय हे ठाऊक आहे, त्यामुळे आपण एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. ये ताव आपकी फिक्र हम क्यों उन्हें बताने जाएंगे, लेकिन उनके नजरबाज बहुत तेज होंगे, जैसे हमारे हैं, आपके हैं. इस बात पर हमें भी गौर करना चाहिए. राज पुढं काय करायचं ते सांगा. समदे तयार आहेत. हे तुम्ही बोलून उपयोगाचं नाही बाजी. सगळ्यांनी हात मिळवून ठरवायला हवं. आता पहिला दणका. तिघांनी एकाच वेळी
3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करायचा। जब मुगलिया फौज बेखबर होगी तब हम हमला बोलेंगे। खेळोजी राजे, तुम्ही बुराणपूरशी फौजेचा संपर्क तोडा। शेजादा औरंगजेब आणि शहाजहानचा मेहुणा शाहिस्ते खान माळव्यात आहेत, त्यांच्याकडून काहीही कुमक मिळता कामा नये। खान साहेब, तुम्ही वेड्याचा लचका तोडायचा आणि आम्ही वेड्याची रसद तोडू। विश्वासराव, मुगल सम्राट को इतना जलील किसी ने नहीं किया होगा। हम यही मौजूद हैं और किले पर औरतों का त्योहार होता है और हमें न्योता तक नहीं भेजा जाता। अफसोस। त्योहार? आता कुठला त्योहार? त्योहारला तर वेळ आहे। त्योहार के लिए समय है हुजूर। मतलब आजकल में कोई त्योहार नहीं होता? जी नहीं हुजूर। तो कल क्या हमारा जनाजा निकाला था? हाँ? मुगलिया सल्तनत का किला मुगलिया बादशाह की इबादत नहीं करता, बल्कि उसके खिलाफ साजिश करता है। क्यों? भगवान के लिए हुजूर। उसके पास गिले शिकवे ले जाने का दस्तूर है। बस वैसा ही कुछ औरतों ने किया होगा हुजूर। तो फिर ये शिकवे लेकर हमारे पास क्यों नहीं आते? ये ऐसे इकट्ठा होना मतलब सीने में बगावत का जुनून पैदा करना है। ये ज्यादा अकलमंदी का जज्बा किले को गुस्ताख बना रहा है और ये हम हरगिज बर्दाश्त नहीं करेंगे। हम इसको अंजाम देंगे, खत्म करेंगे। नहीं हुजूर, किसी की गलतफहमी हुई होगी। गलतफहमी? आप हमें गुमराह कर रहे हैं विश्वासराव, और इस गुस्ताखी की सजा भी आपसे शुरू होगी। रहम करे हुजूर, सालों से किला जी जान से संभाला है। सही कहा आपने, बिल्कुल सही। जी जान लगाकर सेवा की आपने, तो बस हम आप पे रहम करते हैं, आपको एक मौका देते हैं। आप फरमाइए, आपका कत्ल करके आपका सर शाहजी राजा के पास भेजें या आपका सर शिवनेरी पर भेजें? तो बताइए विश्वासराव, मुगल सल्तनत के नजरिए से ज्यादा असरदार क्या रहेगा? हाँ? फरमाइए। शाहजी राजा के बेगम से मिले? जी, उनकी अर्जी है कि वे खुद पैगाम लेकर शाहजी राजे के पास जाना चाहती है। क्यों? कोई मर्द नहीं बचा? हाँ? कैसे नहीं, है ना? शाहजी राजा के फर्जंद शिवाजी राजा। हाँ, ये दुरुस्त है। शिवाजी राजे यहां पर जमानत के तौर पे रहेंगे। फिलहाल आप
शाहजी राजा को एक पैगाम दे दीजिए। अब कोई चालाकी नहीं, बस उन्हें कोई मदद नहीं मिलने वाली। उनकी वजह से उनका फर्जंद हमारे पास रहेगा, उन्हें भी यहां पर बुलाया जाएगा। जाइए और हमारा यह पैगाम उन तक पहुंचाइए। विश्वास राव, अच्छी तकदीर है। शिवाजी राजे के आने तक हम तुम्हें मौत नहीं देंगे। जरा सोचिए, उसके सामने अगर हम आपका कत्ल करते हैं तो एक तीर से कितने निशान लगाएंगे?